जय श्री स्वामी समर्थ. स्वामी तुम्ही जगाचा, आई विना भिकारी. मंडळी, 11 मेला मदर्स डे आहे. त्या निमित्ताने मी आज व्हिडिओ घेऊन आले आहे. मदर्स डे मे महिन्यातला दुसरा रविवारी साजरा केला जातो. मंडळी, आपल्या आयुष्यात निस्वार्थपणे प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आपली आई असते. तिच्या प्रेमात कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसतो. तिचा स्वार्थ फक्त एकच असतो की आपल्या मुलाने सुखी राहिलं पाहिजे, आपल्या मुलाने आनंदी राहिलं पाहिजे. जेव्हा ती देवापुढे प्रार्थना करते तेव्हा ती स्वतःसाठी कधीच देवाकडे काही मागत नाही. तिचं देवाकडे एकच मागणं असतं, माझ्या मुलांना सुखी ठेव, माझ्या मुलांच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर, माझ्या मुलांची सगळी स्वप्न पूर्ण कर, त्यांच्या आयुष्यात यश बरकत सगळं दे. मुलांच्या सुखातच तिचं सुख असतं. आता मला तुम्ही सांगा, कधी तुम्ही देवापुढे बसून स्वतःच्या आईसाठी कधी प्रार्थना केली का? कधी म्हटलंय का, देवा माझ्या आईला सुखी ठेव? नाही ना. कारण हे फक्त आईच करू शकते. जेव्हा आपण खुश असतो तेव्हा आपल्या आईच्या चेहऱ्यावर एवढा मोठा आनंद असतो की तिला असा जगातला सगळ्यात मोठा खजिना मिळालाय असं वाटतं. आणि जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा तिचं मन एवढं दुःखी असतं की आपण त्याचा अंदाजही करू शकत नाही. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? खूप जुनी गोष्ट आहे. एक माऊली असते आणि तिला एक मुलगा असतो. तिचा मुलगा एका मुलीच्या प्रेमात पडतो. त्याचं त्या मुलीवर खूप प्रेम असतं. एके दिवशी तो त्या मुलीला बोलतो की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी तुझ्यासाठी काही करू शकतो. त्यावेळी ती मुलगी बोलते, तू माझ्यासाठी काही करू शकतोस? मी तुला काहीही मागू शकते? तर तो बोलतो, हो तू काहीही माग, मी तुला आणून देईन. त्यावेळी ती मुलगी बोलते, विचार कर, नंतर घाबरून मागे सरकू नको. त्यावेळी तो मुलगा बोलतो, मागून तर बघ. त्यावेळी ती मुलगी बोलते, मला तुझ्या आईचं काळीज पाहिजे. त्यावेळी तो मुलगा एक क्षणासाठी शांत बसतो. त्यावेळी मुलगी बोलते, का घाबरलास का? त्यावेळी तो मुलगा बोलतो, नाही घाबरलो नाही, तुला आईचं काळीजच पाहिजे ना. थांब, आत्ता जातो आणि तुला आईचं काळीज आणून देतो. तो तिथून धावत धावत घरी जातो. घरी गेल्यानंतर आईच्या छातीवर खंजरने वार करतो आणि आईचं काळीज काढून धावत धावत त्या प्रेयसीकडे जायला निघतो. जाता जाता त्याला ठेस लागते. ठेस लागल्यानंतर त्याच्या हातातलं काळीज खाली पडतं. त्यावेळी त्या काळजातून हळूच आवाज येतो, बाळा तुला कुठं लागलं तरी नाही ना. तो मुलगा तसाच उठतो आणि काळीज हातात घेतो आणि धावत धावत प्रेयसीकडे निघून जातो आणि प्रेयसीला बोलतो, हे बघ मी तुझ्यासाठी काळीज आणले. त्यावेळी ती प्रेयसी काळीज बघून बोलते, जो मुलगा आपल्या प्रेयसीसाठी आईला मारू शकतो आणि तिचं काळीज प्रेयसीला आणून देऊ शकतो, तो मुलगा उद्या मलाही मारू शकतो. त्याला एखादी माझ्यापेक्षाही चांगली मुलगी भेटली तर तिच्यासाठी तो माझा खून करेल आणि तिला माझं काळीज नेऊन देईल. असं म्हणून ती मुलगी त्याला ठोकर मारते. ही गोष्ट सांगण्यामागचं तात्पर्य असं आहे की आपण आईला कितीही त्रास दिला तरी ती आपल्यावर प्रेम करणं सोडत नाही. तिच्या प्रेमाची बरोबरी आपण कधी करू शकत नाही. आपणच काय, या जगात तिच्या प्रेमाची बरोबरी कोणीच करू शकत नाही. तिच्या इतकं आपल्यावर प्रेम कोणीच करू शकत नाही. म्हणून मला तरी असं वाटतं, आईसाठी मदर्स डे म्हणून एकच स्पेशल दिवस का असावा? आईसाठी सगळे दिवस स्पेशल असले पाहिजे. जाता जाता आईसाठी 4 शब्द. पूर्वजन्माची पुण्याई असावी, जन्म जो तुझ्या गर्भात घेतला, जग पाहिलं नव्हतं तरीही श्वास स्वर्गात घेतला. जगातल्या सगळ्या माऊलींना हॅपी मदर्स डे.